नमस्कार सखीनो, मी अनुराधा. राधास खाद्य संस्कृतीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचा मेनू आहे तुरीच्या डाळीतील शेवग्याच्या शेंगा. इथे मी शेवग्याच्या शेंगा 7 ते 8 घेतल्या होत्या बारीक चिरून आणि उकडूनही घेतल्यात मीठ टाकून. आता या तुरीच्या डाळीतील शेवग्याच्या शेंगाला लागणारे साहित्य पाहू. इथे 1 कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर, कढीपत्ता, टोमॅटो 1 बारीक चिरून घेतलाय, लसूण बारीक ठेचून घेतलाय, त्याच्यानंतर 1 टोमॅटो हे मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर तुरीची डाळ 2 वाट्या 3 शिट्यामध्ये शिजवून घेतलाय. अगदी कमी प्रमाणात लागणारा मसाला आहे हा, जास्तही लागत नाही मसाला याला, आणि चव पण खूप छान लागते शेवग्याच्या शेंगा शिजल्यानंतर. आता याला फोडणी कशी द्यायची हे पाहू आपण. तेल गरम करायला ठेवलं होतं. याच्यात आता जिरा आणि मोहरी टाकणार आहे. तडतड होऊ द्यायची. त्याच्यानंतर लसणाचा पेस्ट हे थोडंसं लालसर होऊ द्यायचं आहे. त्याच्यानंतर कांदा टाकायचा आहे. परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा लालसर होऊ द्यायचा आहे. कांदा चांगल्या प्रकारे कलसला गेलेला आहे. याच्यात 1.5 चमचा तिखट टाकणार आहे. तुम्हाला ज्याप्रमाणे तिखट आवडते त्याप्रमाणे याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतर टोमॅटो आणि कोथिंबीर हे पण टाकणार आहे याच्यामध्ये. हे कलसून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे 2 मिनटं. या तुरीच्या डाळीतील शेवग्याच्या शेंगा तुम्ही गरम गरम भातासोबतही खाऊ शकता. अतिशय रुचकर असा लागते भातासोबत. याच्यामध्ये 2 टोमॅटोची ग्रेव्ही केली होती, ती पण याच्यामध्ये टाकली आहे. आता चांगल्या प्रकारे कलसून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे. अतिशय छान लागते शेवग्याच्या शेंगा तुरीच्या डाळीतल्या. त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा टाकणार आहे याच्यामध्ये. हे कलसून घ्यायचं आहे, परतून घ्यायचं आहे याच्यामध्ये. शेवग्याच्या शेंगा शिजवून घेतल्यानंतर चव खूप छान लागते. आता याच्यामध्ये शिजवून घेतलेली तुरीची डाळ टाकणार आहे. आता हे सर्व एकजीव करायचं आहे. अतिशय कमी अशा साहित्यात, म्हणजे कमी मसाल्यामध्ये शेवग्याच्या शेंगा तयार होतात. अतिशय कमी वेळात तयार झालेली आहे भाजी शेवग्याच्या शेंगा. आता याच्यावर कोथिंबीर टाकणार आहे सजावटीसाठी, पाहू शकता. कलरही खूप छान आलेला आहे या भाजीला. आता 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहे याला. त्याच्यानंतर गॅस बंद करायचा आहे. पाहू शकता तुम्ही, अतिशय खूप छान अशी भाजी झालेली आहे शेवग्याच्या शेंगा. याला तर्री पण आलेली आहे पहा. अतिशय रुचकर अशी शेवग्याची शेंगाची भाजी लागते. आता याला उकळी येऊ देऊ. याला उकळी आलेली आहे. नवीन असाल
तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आजचा मेनू आहे तुरीच्या डाळीतील शेवग्याच्या शेंगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.